रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर बघू शकता किती छान अशी इथे आपल्यावाली झटपट होणारी खीर तयार झालेली आहे। खूप चविष्ट आणि खूप छान अशी खीर आहे। जेवणामध्ये गोड काही बनवायचं आहे, कुणी पाहुणे आलेले आहे, पाहुण्यांसाठी झटपट अशी खीर बनवायची आहे। तर ही एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप छान अशी चविष्ट आपल्याला खीर तयार होते। तर याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा खीर बनवायची असेल आणि घरच्या शेवईपासून आपण खीर बनवलेली आहे। घरची शेवई आहे, तर घरीच बनवलेली शेवई म्हणजे माझ्या भावाची कंपनी आहे, त्याच्यामध्ये शेवई बनवलेली आपली घरगुती शेवई घेतलेली आहे, त्याचीच आपण आज खीर बनवलेली आहे। तुम्हाला जर शेवईसाठी ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला नंबर सांगते, शेवईसुद्धा दाखवणार आहे मी। इथे एकदम पांढर शुभ्र अशी शेवई आहे। तर इथे मी शेवई घेतलेली आहे, मला भावाकडून येते, त्याची स्वतःची माझ्या सख्ख्या भावाची कंपनी आहे आणि एकदम पांढर शुभ्र अशी आपल्याली शेवई आहे आणि फक्त रव्याचीच आहे, याच्यामध्ये दुसरे काही मिक्स केलेली नाही। तर अशा पद्धतीने शेवई असते। तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता। नंबर आहे 9822228671। नंबर मी तुम्हाला टायपिंगसुद्धा करून देणार आहे। तर खूप छान अशी मस्त शेवई आहे, अशा पद्धतीने एकदम पांढर शुभ्र ऑर्डर करू शकता। आणि रेसिपी बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा। आणि चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि अशा पद्धतीने खीर कशी बनवायची ती आज आपण बघूया। तर तुम्ही कधी अशा पद्धतीने खीर बनवली का? शेवई कायमस्वरूपी आपण मुलांना बनवून देतो, ते फक्त रव्याची शेवई आहे। तर रव्याची शेवई मी इथे घेणार आहे। इथं सर्व आपल्या खीरीला लागणारं साहित्य आपण काढून घेतलेलं आहे। तर मी इथे एवढी शेवई घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथं थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले, जायफळ, वेलची, तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि बिना मिठाचा शिजवला तरी चालतो आणि थोडंसं मीठ टाकलं तरीही चालतं। त्याच्यानंतर फ्लेवरसाठी आपल्याला घ्यायचं आहे अननसचा फ्लेवर घ्यायचा आहे, कस्टर्ड पावडर। आता आपण सर्व तयारी करून घेऊ, झटपट अशी खीर कशी बनवायची। कोणी जर पाहुणे आले, पाहुण्यांना जर समजा आपल्याला पटकन बनवायचं असेल तर हीच पटकन अशी खीर तयार होते गोडमध्ये। तर इथे आपल्याला तांदूळ पटकन दिवशी शिजवून घ्यायचा आहे, शेवई फ्राय करून घ्यायची आहे, ड्रायफ्रूट पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे। शेवई तुम्हाला किती घ्यायची किती नाही त्या अंदाजानुसार, तुम्हाला किती खीर बनवायची त्यानुसार घ्यायची। मला थोडीशी घट्टसर खीर बनवायची आहे म्हणून मी अजून थोडीशी शेवई घेते। शेवई आपल्याला तुकडे करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। एकदम पांढरे शुभ्र शेवई आहे, घरचीच आहे, माझ्या भावाची कंपनी असल्यामुळे तो स्वतःच घरी बनवतो। तर मला अशी पद्धतीने एकदम ढवळी शुभ्र अशी पांढरी शुभ्र अशी आपल्याला शेवई भेटते। कुणाला जर पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क साधा। संपर्कासाठी नंबर आहे 9822228671। आपण सर्व फ्राय करून घेऊया। आपण सर्व परतून घेण्याआधी आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे। तर भात आपल्याला गरम आहे, थंड करून घ्यायचा आहे, मिक्सरला थोडासा फिरून घ्यायचा, म्हणून आपल्याला थोडंसं थंड व्हायला काढून घ्यायचा। तर एकदम मोकळा सळसळीत असा भात झालेला आहे। भात जर मोकळा सळसळीत करायचा असेल थोडंसं तेलाची धार टाकायची, भात छान असा मस्त मोकळा होतो। तर आता आपल्याला हा भात थंड करून घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून देऊया म्हणजे पटकन गार होऊन जाईल। तुम्हाला किती घट्ट पातळ असं बनवायचं त्यानुसार इथे भात घालून घ्यायचा आहे। मी थोडंसं घट्ट बनवणार आहे म्हणून मला थोडंसं भात जास्त घालणार आहे मी इथे। अशा पद्धतीने भात थंड करून घ्यायचा। हा राहिलेला भात आपण भाजीसोबत खाऊ शकतो। भात पटकन गार होण्यासाठी मी इथे एक बर्फ घालून घेते। तर इथे मी बर्फ घालून घेतलेला आहे, पटकन दिवशी गार होईन आपला भात। आणि थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचा किंवा नाही फिरवला अशा पद्धतीने चमच्याने हाटून घेतला तरीही चालेल, पण मला थोडंसं दळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दुधाचा वापर कमी लागतो, छान असं मस्त पांढरं शुभ्र असं खिरीला कलर येतो। तर छान थंड करून घेऊया। भात छान असा थंड झालेला आहे, मिक्सरला दळून घेऊया। तर इथे अशा पद्धतीने आपण भात दळून घेतला, थोडासा जाडसर आणि थोडासा काही बारीक, अशा पद्धतीने भात दळून घ्यायचा। दळलेल्या भातामध्ये दूध ओतून घ्यायचं आहे, थोडंसं दूध ठेवून आपल्याला कस्टर्ड पावडर कालून घ्यायची। कस्टर्ड पावडर कालून आपल्याला दूध भातामध्ये मिक्स करून घ्यायची। कस्टर्ड पावडर कालवलेलं दूध आपण भातामध्ये घालून घेऊया। 2 वाटी साखर, वेलची पूड आणि जायफळ घालून आपल्याला भात उकळून घ्यायचा आहे। आता पुन्हा कढई छान गरम झालेली आहे, गावरान तूप आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे।
1 वाटी असं छोटीशी मी तूप घालून घेतलेलं आहे. आपल्याला शेवई फ्राय करून घ्यायची आहे. जास्त तूप गरम नको व्हायला, कमी याच्यातच आपल्याला शेवई फ्राय करून घ्यायची. अशा पद्धतीने शेवई फ्राय करून घ्यायची. शेवई छान फ्राय होते. आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे. तर इथे आपण ड्रायफ्रूट घालून घेऊया. अशा पद्धतीने सर्व ड्रायफ्रूट परतून घ्यायचे. शेवई पण छान परतून घ्यायची. ते मी खोबरं घेतलेले आहे. खोबरंसुद्धा आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट घातलेले आहे मी, आणि काही थोडंसं गूळ मिक्स केलेला होता, तर ते सुद्धा आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. बिना गूळ मिक्स केलेलं खोबरं घेतलं तरीही चालेल. इथे आपण छान खोबरं पुन्हा याच्यामध्ये घालून घेऊया, मिक्स करून घेऊया. इथे शेवई आहे, खोबरं सर्व छान मिक्स झालेलं आहे, छान परतून झालेलं आहे. काढून घेऊया. आता इकडे आपल्याला खिरीचं पातेलं तसंच इकडे घ्यायचं आहे. त्याला आता फोडणी वगैरे काही घालायची नाही. अशा पद्धतीने हे आपल्याला खिरीमध्ये ओतून द्यायचं आहे. याच्यात आपल्याला अजून तुपाची गरज आहे. आपण तूप वरतून घालून घेणार आहोत. तर इकडे मी खिरीचं पातेलं घेतले, गरम करायला ठेवलेलं होतं. थोडंसं कोमट असं झालेलं आहे. छान असं मस्त पांढरं शुभ्र कलर आहे. आता आपण परतून घेतलेली शेवई, बाकीचं सर्व साहित्य याच्यामध्ये घालून घेऊया. अशा पद्धतीने खीर बनवायची. खूप चविष्ट आणि खूप छान होते. अशा पद्धतीने तुम्ही जर खीर बनवली तर. आपल्याला अजून तूप घालून घ्यायचं आहे. ते मी अजून 2 चमचे तूप घालून घेते. इथे आपण अजून 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. कढईमध्ये आपल्याला गरम पाणी घालून ह्या कढईमध्ये ते पाणी आपल्याला खिरीमध्ये घालून घ्यायचं, म्हणजे तूप वगैरे सर्व निघून जातं. जायफळ घालून घेऊया. थोडंसं घालून घेतलेली आहे. जायफळ घालून घ्यायचे. नंतर छान अशी मस्त आपल्याली खीर तयार होते इथे. तर इथे छान अशी मस्त खिरीला उकळी आलेली आहे. तर बघू शकता. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर आता मी तुम्हाला थंड झाल्यानंतर दाखवणारच आहे. बघू शकता किती छान अशी इथे आपल्याला खीर तयार झालेली आहे. मस्त अशी खीर तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदम झटपट अशी खीर बनवू शकता. खूप चविष्ट आणि खूप छान होते. थोडंसं भात घालून किंवा भात नाही घातलं, नुसते शेवयाची जरी बनवली तरी खूप छान होते. तुम्हाला जर शेवई ऑर्डर करायची असेल तर मी तुम्हाला नंबर सांगितलेला आहे, त्या नंबरवर शेवई ऑर्डर करू शकता. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने खीर नक्की बनवून बघा. धन्यवाद.